महायुतीच्या जागावाटपाची चर्चा निर्णायक टप्प्यात पोहोचली असली तरी प्रत्यक्षात मात्र राजकीय गोंधळ अधिकच वाढताना दिसतोय। दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय जवळपास मार्गी लागला असला तरी उत्तरमध्ये मात्र अजूनही राजकीय रणधुमाळी सुरूच आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कुणाला किती जागा, कुठून आणि कोणाच्या बळावर या प्रश्नावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये ताण वाढताना दिसतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडत 15 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास नकार दिल्याने समीकरण अधिकच गुंतागुंतीची झालेत। त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीकडे सर्व कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागून राहिले। दरम्यान भाजपने आपली आघाडी सांभाळत मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागा वाटपावर स्वतंत्र बैठक घेतली। पुण्यातील बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक हे तातडीने मुंबईत दाखल झाले। या बैठकीला संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव महेश जाधव आणि महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची उपस्थिती होती। सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत झालेल्या या बैठकीत भाजपने आपला अंतर्गत गृहपाठ जवळपास पूर्ण केल्याची चर्चा आहे। त्यानंतर ही सर्व नेते मंडळी पुन्हा कोल्हापूरमध्ये परतली। दक्षिण मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांचा विषय मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्याचं चित्र असलं तरी उत्तरमध्ये मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समोर 6 ते 7 ठिकाणी गंभीर पेच निर्माण झाल्याची माहिती आहे। मागील विधानसभा निवडणुकीपासून क्षीरसागर यांनी शहरातील अनेक प्रभावी नेते आणि कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग करून घेतलंय। अगदी अलीकडच्याच दिवसापर्यंत हे इनकमिंग सुरूच होतं। परिणामी आता उमेदवार निवडताना सर्वांना न्याय देणं कठीण ठरत आहे। याच दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम आणि रत्नेश शिरोळकर यांची गुरुवारी सकाळी एका खासगी हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुकेरीकर यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। या बैठकीत शिंदेंकडून भाजपच्या वाट्यातील आणखी 4 ते 5 जागा कशा मिळवता येतील यावर ठामपणे आग्रही भूमिका मांडण्यात आल्याचं समजतंय। दुसरीकडे शिंदे सेनेत दाखल झालेले सत्यजित कदम आणि शारंगधर देशमुख हे देखील आपल्या समर्थकांसाठी उमेदवारीचा आग्रह धरत आहेत। त्यामुळेच भाजपच्या कोट्यातून जागा काढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। बुधवारी पुण्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला भाजप आणि शिंदे सेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना या बैठकीस निमंत्रण न दिल्याने नाराजीचा सूर उमटलाय। कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक होते, त्यामुळे त्यापेक्षा कमी जागा घेण्याची अपेक्षा कोणीही करू नये अशी ठाम भूमिका मुश्रीफ यांनी घेतल्याची चर्चा आहे। एकीकडे बैठकावर बैठका, दुसरीकडे नाराजी, इनकमिंग आणि दबावाचं राजकारण या सगळ्यांमुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच घट्ट होत चालल्याचं चित्र सध्या कोल्हापूरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तारा न्यूज।